अश्विन महिना लागला की वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य जाणवायला लागतं नाही का? घटातली ती आदिमाया आणि 9 दिवस प्रज्वलित राहणारा तो नंदादीप. अगदी खरं आहे. नवरात्र म्हणजे केवळ 9 दिवसांचा सण नाही, तर ती शक्तीची उपासना आहे, ऋतू परिवर्तनाचा सोहळा आहे आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा आरसा आहे. याच आदिशक्तीच्या 9 रूपांचा आणि विविध राज्यांतील उत्सवाचा प्रवास घेऊन बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण नवरंगी नवरात्र या विशेष मालिकेच्या पहिल्या भागात प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातील घटस्थापना आणि नवरात्रीच्या अनोख्या प्रथांबद्दल बोलणार आहोत. तर मग सुरुवातच एका मूलभूत मुद्द्यापासून करूया. आपण सगळे शारदीय नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करतो, पण वर्षातून 2 मुख्य नवरात्री येतात असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय. हो, एक चैत्रात आणि दुसरी अश्विनात. मग या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. दोन्ही नवरात्री म्हणजे देवीच्या उपासनेसाठीच आहेत, पण त्यांचे संदर्भ आणि ऋतू पूर्णपणे वेगळे आहेत. अच्छा. चैत्र महिन्यात जी येते ती वासंतिक नवरात्र. ती वसंत ऋतूच्या आगमनाची म्हणजे एक प्रकारे निसर्गाच्या नवनिर्मितीची सुरुवात असते. आणि अश्विन महिन्यातले आणि अश्विन महिन्यात म्हणजे शरद ऋतूच्या सुरुवातीला येणारी ती शारदीय नवरात्र. हा काळ शाक्त परंपरेसाठी म्हणजे शक्तीला, देवीला सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या उपासकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे ह्या काळात केलेल्या साधनेचं फळ अधिक मिळतं अशी श्रद्धा आहे. अगदी. आणि या काळात निसर्गातही मोठे बदल होत असतात की नाही? पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागलेली असते. हो, तर या ऋतूबदलाचा आणि या व्रताचा काही शास्त्रीय संबंध जोडता येतो का? नक्कीच. खरं तर आपले अनेक सण आणि व्रतवैकल्य ही ऋतुचक्राशी जोडलेली आहेत. नवरात्र हा 2 महत्वाच्या ऋतूंचा संधिकाळ आहे. बृहत संहितेसारख्या आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की सूर्य आणि इतर ग्रहांच्या स्थितीतील बदलांचा परिणाम मानवी शरीरावर आणि मानसिकतेवर होतो. अच्छा. या काळात वातावरणातील बदलांमुळे आपली पचनशक्ती थोडी मंदावते, आजारपणाची शक्यता वाढते. आणि इथेच मग उपवासाचं महत्त्व येत असणार. अगदी बरोबर. या काळात उपवास करणं, सात्विक आहार घेणं, फळं खाणं याने आपलं शरीर आतून शुद्ध होतं, पचनसंस्थेला आराम मिळतो. आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. हो, म्हणजे एका बाजूला देवीची उपासना करून आत्मिक शुद्धी आणि दुसऱ्या बाजूला व्रतनियमांनी शारीरिक शुद्धी. म्हणूनच याला शारीरिक आणि आत्मिक डिटॉक्सचा काळ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वा, म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान यांची किती सुंदर सांगड आहे. मग या शारदीय नवरात्रीची सुरुवात होते ती घटस्थापनेने. घट बसवणं ही संकल्पना दिसायला सोपी असली तरी त्यामागे गहन अर्थ दडलेला आहे असं वाटतं. हो, नक्कीच. घट हे केवळ एक मातीचं भांडं नाहीये. ते विश्वाचं प्रतीक आहे असं म्हणतात. बरोबर. काही ठिकाणी घटाला देवीचं गर्भाशय मानलं जातं, जिथे नवनिर्मितीची शक्ती वास करते. घटस्थापनेवेळी काय करतात तर एका पवित्र जागी वेधी तयार करून त्यावर माती पसरतात. त्या मातीत सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारची धान्य पेरली जातात. त्यावर पाण्याने भरलेला घट ठेवतात आणि त्या घटात सुपारी, नाणं, हळकुंड, दुर्वा असं सगळं मंगल्य द्रव्य टाकतात. आणि त्या धान्यांना 9 दिवसात मोड येतात. हे त्या नवनिर्मितीचंच प्रतीक झालं. अगदी. ते अंकुर म्हणजे समृद्धीचं, सुबत्तेचं प्रतीक. 9 दिवसांत ते इवलेसे बीज अंकुरित होऊन वर येतं. हेच देवीच्या सर्जनशक्तीचं दृश्य रूप आहे. आणि त्या घटाशेजारी 9 दिवस अखंड तेवणारा नंदादीप ठेवला जातो. हो, नंदादीप. या नंदादीप नावातच काहीतरी आश्वासक वाटतं. अखंड तेवणाऱ्या या दिव्याचं काय महत्त्व आहे? दीप म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे, प्रकाशाचं आणि चैतन्याचं. तो अंधार दूर करतो. हा नंदादीप म्हणजे आपल्या आत तेवणाऱ्या आत्मिक प्रकाशाचं प्रतीक आहे. अच्छा. 9 दिवस तो अखंड तेवत ठेवण्यामागे संकल्प असतो की हे देवी, आमच्या जीवनातलं अज्ञान, नकारात्मकता आणि दुःखाचा अंधार दूर कर आणि तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या चैतन्याचा प्रकाश असाच अखंड तेवत ठेव. म्हणजे ही एक प्रकारची साधनाच आहे. त्या दिव्याची ज्योत विझू न देणं म्हणजे आपल्या श्रद्धेची ज्योत तेवत ठेवणं. खरंच किती खोल अर्थ आहे प्रत्येक गोष्टीत. आता महाराष्ट्रातल्या काही विशेष परंपरांकडे वळूया का? हो, नक्की. इथे नवरात्रीला कुळाचाराचं स्वरूप आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या काही विशिष्ट प्रथा असतात. यात कुमारिका पूजन फार महत्त्वाचं मानलं जातं. हो, देवीचं पूजन म्हणजे स्त्री शक्तीचं पूजन आणि कुमारिका म्हणजे त्या शक्तीचं सगळ्यात निरागस आणि शुद्ध रूप. बरोबर. त्यामुळे काही घरांमध्ये 9 दिवस किंवा अष्टमीच्या दिवशी लहान मुलींना घरी बोलावून त्यांची पूजा केली जाते.
त्यांना देवीचं रूप मानून त्यांचे पाय धुतात, त्यांना हळद कुंकू लावतात, नवीन वस्त्र देतात. आणि त्यांच्या आवडीचा गोडातोडाचा स्वयंपाक करून जेवायला घालतात. यामागे काय विचार असेल? देवीच्या मूर्तीसोबतच जिवंत रूपातही तिला पाहणं, तिची सेवा करणं. अगदी तेच. हा एक संदेश आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये देवीचा अंश आहे. तिचा आदर करा, सन्मान करा. तिला दिलेला मान हा थेट देवीपर्यंत पोहोचतो. आणि शेवटच्या दिवशी तिची फळं आणि नारळाने ओटी भरून तिला सन्मानाने निरोप दिला जातो. हा केवळ एक विधी नाही, तर स्त्री सन्मानाची एक सुंदर शिकवण आहे. खरंय? आणि अशाच एका सुंदर प्रथेबद्दल मी ऐकलं आहे, कडाकण्या. हा काय प्रकार आहे? कडाकण्या हा नैवेद्याचा एक गोड प्रकार आहे. मैद्यात साखर घालून त्याच्या कडक पुऱ्या तळल्या जातात. दिसायलाही सुंदर दिसतात. अच्छा. या कडाकण्यांची एक माळ तयार करून ती घटाला किंवा देवीच्या मूर्तीला वाहिली जाते. म्हणजे हा एक प्रकारचा खाद्य अलंकार झाला. हो, म्हणता येईल. यात एक गंमत आहे. काय? देवीला वाहिल्या जाणाऱ्या माळेतील कडाकण्या साखरेच्या म्हणजे गोड असतात. पण तिच्या नैवेद्यासाठी ज्या 5 कडाकण्या वेगळ्या ठेवतात त्या मात्र फक्त डाळीच्या पिठाच्या म्हणजे तिखट मिठाच्या बनवतात. अरे वा! गोड आणि तिखट चवींचा हा संगम देवीच्या विविध रूपांचं प्रतीक मानला जातो का? हो, असं म्हणायला हरकत नाही. आता नवरात्रीच्या प्रवासात आपण 5व्या दिवशी येतो, म्हणजेच ललिता पंचमी. या दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे? आश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमी म्हणतात. या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते. ललिता देवी हे देवीच्या अत्यंत सुंदर, प्रेमळ आणि कलात्मक रूपांपैकी एक मानलं जातं. आणि कोल्हापूर भागात या दिवशी टेंबलाई देवीच्या डोंगरावर मोठी जत्रा भरते. तिथे खूप वेगळा विधी होतो. कोणता? कोहळा फोडण्याचा विधी. कोहळा म्हणजे तो भाजीचा पांढरा भोपळा? त्याचा आणि देवीच्या विधीचा काय संबंध? हो, तोच. कोहळ्यामध्ये वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषण घेण्याची प्रचंड क्षमता असते असं मानलं जातं. हो का? हो. या विधीमध्ये एका कुमारिकेला देवीचं रूप मानून तिच्या हस्ते हा कोहळा फोडला जातो. तो कोहळा म्हणजे आसुरी शक्तींचं, वाईट प्रवृत्तींचं प्रतीक असतं. फोडलेल्या कोहळ्याचा तुकडा प्रसाद म्हणून घरी आणून ठेवतात, ज्यामुळे घरात सुख शांती नांदते अशी श्रद्धा आहे. आता येऊया नवरात्रीच्या परमोच्च बिंदूंपैकी एका दिवसाकडे, महाअष्टमी. या दिवसाचं महत्त्व खूप जास्त आहे. हो, आश्विन शुद्ध अष्टमीला महाअष्टमी किंवा काही ठिकाणी दुर्गा अष्टमी म्हणतात. या दिवशी महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. अनेक घरांमध्ये यासाठी देवीची खास प्रतिमा काढली जाते. पण या पूजेचं मुख्य वैशिष्ट्य आहे दोरक. दोरक म्हणजे काय? 16 धागे एकत्र करून त्याला 16 गाठी मारून एक पवित्र धागा तयार केला जातो. त्याला दोरक म्हणतात. अच्छा. हा दोरक देवीच्या प्रतिमेसमोर ठेवला जातो आणि मग देवीची षोडशोपचारे पूजा केली जाते. षोडशोपचारे म्हणजे 16 उपचारांनी 16 टप्प्यांमध्ये केलेली पूजा. यात हे 16 आकडे महत्वाचे दिसतायत. बरोबर. 16 हा आकडा परिपूर्णतेचं प्रतीक मानला जातो. या पूजेत देवीला 16 प्रकारची पत्री म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पानं आणि 16 प्रकारची फुलं. हो, 16 दिव्यांनी तिची आरती केली जाते आणि 16 घारग्यांचा किंवा पुऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक उपचार हा देवीला सन्मानाने आमंत्रित करण्यासारखा आहे. म्हणजे देवीचं राजशाही आदरातिथ्य करण्याची ही पद्धत आहे. अगदी. आणि त्या पूजेनंतर त्या दोरकाचं काय करतात? देवीची पूजा झाल्यावर त्या दोरकाचीही पूजा केली जाते आणि मग तो प्रसाद म्हणून डाव्या मनगटात बांधला जातो. हा दोरक म्हणजे देवीच्या शक्तीचं कवच आहे. तो आपलं रक्षण करतो अशी भावना त्यामागे असते. मग कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून महालक्ष्मीची कथा ऐकतात. आपल्या स्रोतांमध्ये विशेषतः कोकणस्थ चित्पावन समाजातील अष्टमीच्या एका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रथेचा उल्लेख आहे. तांदुळाच्या पिठाचा मुखवटा. हे ऐकूनच खूप आश्चर्य वाटतं. हो, ही एक अप्रतिम आणि कलात्मक प्रथा आहे. या दिवशी घरातील स्त्री अत्यंत कडक सोवळ्यात म्हणजे पूर्णपणे शुद्ध वातावरणात तांदुळाच्या पिठाची उकड काढते आणि त्या गरम उकडीपासून देवीचा सुंदर मुखवटा तयार करते. हे खूप कौशल्याचं काम आहे. म्हणजे ही मूर्ती घडवली जाते, तीही अशा नाशवंत माध्यमातून. अगदी. तो मुखवटा तयार झाल्यावर त्याला काजळ, कुंकवाने, दागिन्यांनी सजवतात. एखाद्या मूर्तिकाराने घडवावी इतकी ती जिवंत वाटते. वा. मग घरात एका उंच जागी पितळेच्या, तांब्याच्या भांड्यांची उतरण रचून त्यावर तो मुखवटा स्थापित करतात. देवीला भरजरी साडी नेसवतात, कापडाचे हात तयार करून जोडतात आणि पूर्ण मूर्ती तयार होते. आणि मग संध्याकाळी परिसरातील सुवासिनी एकत्र येऊन या देवीची पूजा करतात, गाणी म्हणतात. बरोबर. या प्रथेमागे काही विशेष कारण असेल का?
आणि नववधूंसाठी काही वेगळा नियम असतो असं वाचनात आलं. तांदूळ हे समृद्धीचं आणि निर्मितीचं प्रतीक आहे. त्यापासून देवीचं रूप साकारणं म्हणजे आपल्या घरातल्या धान्यातूनच देवीचं चैतन्य प्रकट झालं आहे, ही भावना. आणि हो, चित्पावन समाजात विवाहानंतर पहिली 5 वर्ष नववधू या देवीची खास पूजा करते. अच्छा. ती खड्यांची आणि दोरकाची पूजा करून ती देवीला अर्पण करते आणि तिची ओटी भरते. हे तिच्या सुखी संसारासाठी देवीचा आशीर्वाद घेण्यासारखं आहे. तुम्ही ओटी भरणे या विधीचा उल्लेख केला. हा आपल्या संस्कृतीत खूप महत्वाचा विधी आहे. देवीची किंवा सुवासिनीची ओटी भरताना काही विशिष्ट नियम असतात का? त्यामागे काही शास्त्र आहे? नक्कीच आहे. ओटी भरणे म्हणजे केवळ काही वस्तू देणं नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या किंवा देवतेच्या सर्जनशक्तीचा, तिच्यातील मातृत्वाचा सन्मान करणं आहे. ओटी भरताना सहसा सुती किंवा रेशमी वस्त्र वापरतात. याचं कारण असं की या नैसर्गिक धाग्यांमध्ये सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते, असं शास्त्र मानतं. आणि त्यात तांदूळ आणि नारळ हे तर अविभाज्य घटक असतात. हो, ओटी भरताना दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी किंवा खण, त्यावर तांदूळ आणि त्यावर नारळ ठेवला जातो. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी लागते, असं का? जेणेकरून देवीकडून येणारं चैतन्य त्या शेंडी वाटे नारळात आणि पर्यायाने आपल्यापर्यंत पोचावं. आणि तांदूळ हे सर्वसमावेशक आहेत. ते चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात सर्वोत्तम मानले जातात. म्हणजे ओटीत तांदूळ वापरणं म्हणजे तुमचं मातृत्व, तुमची कूस धान्याने समृद्धीने भरलेली राहो असा आशीर्वाद देणं. अगदी बरोबर. वाह, प्रत्येक छोट्या गोष्टीत किती अर्थ दडलाय. आता अष्टमीच्या रात्रीच्या एका वेगळ्याच प्रथेविषयी बोलूया, जिचा उल्लेख वाचून मला खूप कुतूहल वाटलं. घागरी फुंकणे हा काय प्रकार आहे? ही एक खूप अनोखी आणि आरोग्यदायी प्रथा आहे, जी प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मण समाजात पाहायला मिळते. हो का? हो. अष्टमीच्या रात्री देवीची आरती आणि पूजा झाल्यावर स्त्रिया एकत्र जमतात. एका पितळेच्या घागरीत निखारे ठेवून त्यावर राळ किंवा ऊद टाकला जातो, ज्यामुळे आत औषधी धूप तयार होतो. बरोबर. आणि मग स्त्रिया ती धुराने भरलेली घागर तोंडाला लावून जोरात फुंकतात. घू असा एक विशिष्ट नाद करत त्या 5 वेळा फुंकतात. अरे वा. हा केवळ एक विधी नाही, तर त्यामागे आरोग्यशास्त्र आहे. पावसाळ्यानंतरच्या दमट हवामानामुळे होणारे श्वसनाचे त्रास, कफाचे विकार या औषधी धुराच्या वाफेने आणि फुंकण्याच्या क्रियेमुळे कमी होतात. म्हणजे श्वसनमार्ग मोकळा होतो. हो, अगदी. हा एकाच वेळी देवी समोरचा जागर, खेळ आणि आरोग्यदायी उपाय आहे. पहिल्या भागात आपण महाराष्ट्रातली घटस्थापना पाहिली, पण नवरात्रीचा उत्सव फक्त तिथपर्यंतच मर्यादित नाही. विजयादशमीकडे जाणारा हा प्रवास अधिकच रंगतदार होत जातो. अगदी खरंय. मग तो ऐतिहासिक दसरा असो, आधुनिक साड्यांचे रंग असोत किंवा गुजरातचा जगप्रसिद्ध गरबा, प्रत्येक रंगात आदिमायेचं एक वेगळं रूप दडलेलं असतं. आज आपण नवरंगी नवरात्रच्या दुसऱ्या भागात जाणून घेणार आहोत 9 दिवसांच्या 9 माळा, पेशवेकालीन भव्य नवरात्रोत्सव आणि दांडियाचा तो ताल. तर महाराष्ट्रातल्या नवरात्रीबद्दल बोलताना एक संकल्पना खूप महत्वाची आहे, ती म्हणजे काम्य व्रत. हो, काम्य म्हणजे इच्छा. बरोबर. म्हणजे हे एक प्रकारे गोल ओरिएंटेड व्रत झालं. अगदी. एखादी विशिष्ट इच्छा मनात ठेवून हे 9 दिवस देवीची आराधना केली जाते. म्हणजे घरात सुखशांती नांदो किंवा परीक्षेत यश मिळो, काहीही. आणि अनेक घराण्यांमध्ये तर हा कुलाचार बनला आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा. हो, आणि हे काही 1-2 दिवसांचं नाहीये, पूर्ण 9 दिवसांची एक कठोर साधना असते. दिनचर्याच बदलते ना पूर्ण. हो ना. यात उपवास असतो, काही जण नक्त भोजन करतात. म्हणजे दिवसातून फक्त एकदा जेवण. बरोबर. एक प्रकारचं शारीरिक आणि मानसिक डिटॉक्सच आहे हे. आणि यासोबतच देवीची उपासना तर असतेच, म्हणजे सप्तशती पठण वगैरे. हो, 9 दिवस सप्तशतीचा पाठ आणि घटाजवळ एक अखंड दीप लावला जातो. तो दिवा 9 दिवस विझू देत नाहीत. वा, अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे ते एक जिवंत प्रतीकच झालं. अगदी. आणि तो सतत तेवणारा दिवा पाहिला की व्रताचा संकल्प आणखी दृढ होतो आणि घटावर रोज एक नवी फुलांची माळ. हो, काही ठिकाणी तर चढत्या क्रमाने माळा घालतात ना. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2. हो, 9व्या दिवशी तो घट फुलांनी अगदी सजून जातो. खूप सुंदर दिसतं ते. या सगळ्या व्रतामध्ये मला एक गोष्ट खूप जास्त आवडते, ती म्हणजे कुमारिका पूजन. हो, देवीचं निरागस रूप. बरोबर. म्हणजे रोज एका लहान मुलीला घरी बोलावून तिची पूजा करायची. स्त्री शक्तीच्या बालरूपाला किती मोठा मान आहे हा. आणि ही पूजा म्हणजे फक्त पाया पडणं नाही.
नाही नाही. नाही, त्या मुलीला काय आवडतं हे विचारून तिच्यासाठी खास गोडाधोडाचं जेवण बनवतात, तिचे लाड केले जातात. आणि 9व्या दिवशी तर भेटवस्तू पण देतात. हो, कपडे, बांगड्या, गजरे, जणू काही आपण प्रत्यक्ष देवीलाच काहीतरी अर्पण करतोय. बरोबर. आणि फळांनी ओटी भरणं, विशेषतः केळीची फणी देतात म्हणतात. हो, आणि मग औक्षण होतं. काही ठिकाणी तर 9 कुमारिकांना एकत्र बोलून पूजा करतात. खरंच, आपल्या संस्कृतीत स्त्रीचा आदर फक्त ग्रंथांपुरता नाही, तर तो जगण्याचा भाग आहे, हेच यातून दिसतं. अगदी. आता या पूजेनंतर येतो तो नैवेद्य, आणि त्यातला एक पदार्थ तर नावापासूनच खास आहे, कडाकण्या. कडाकण्या नावाप्रमाणेच कडक असतील. हो, मैद्याच्या पिठात साखर घालून तळलेल्या कुरकुरीत पुऱ्या. अच्छा. पण गंमत म्हणजे या फक्त खाण्यासाठी नसतात. मग? या कडाकण्यांची माळ करून ती देवीच्या गळ्यात घालतात. अरे वा, म्हणजे हा देवीचा इडिबल अलंकार झाला. बरोबर. आणि यात एक छोटा तपशील आहे. नैवेद्यासाठी ज्या 5 कडाकण्या बनवतात त्या मात्र डाळीच्या पिठाच्या असतात. अच्छा, म्हणजे नैवेद्यासाठी वेगळे पण जपलं जातं. हो. बर. आता या 9 दिवसांच्या प्रवासातला एक महत्वाचा दिवस म्हणजे ललिता पंचमी. अश्विन शुद्ध पंचमी. हो. या व्रताचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुरुषही करू शकतात, बरोबर? हो, स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. आणि याची देवता आहे ललिता देवी. आणि याच्या पूजेची पद्धतीही खूप वेगळी आहे असं मी ऐकलंय. खूपच इंटरेस्टिंग आहे. देवीचं प्रतीक म्हणून मूर्तीऐवजी एखाद्या करंडकाचं म्हणजे लहानशा डबीचं झाकण पूजलं जातं. फक्त झाकण म्हणजे श्रद्धेसाठी महागड्या वस्तूंची गरज नाही, फक्त भाव महत्वाचा. तेच ना. कोल्हापूर भागात तर ललिता पंचमीला मोठी जत्रा भरते टेंबलाई देवीच्या मंदिरात. तिथे काही खास विधी असतो का? हो, तिथे कोहळा फोडणे नावाचा एक विधी होतो. कोहळा फोडणे. एका कुमारिकेला देवीचं रूप मानतात आणि तिच्या हस्ते एक मोठा कोहळा फोडला जातो. अच्छा, यामागे काहीतरी प्रतिकात्मक अर्थ असणार. नक्कीच. तो कोहळा म्हणजे आपल्या आयुष्यातल्या अडचणी, वाईट शक्ती यांचं प्रतीक. तो फोडल्यावर त्याचा एक तुकडा घरी आणणं शुभ मानतात. वा, म्हणजे अडचणींवर मात करून चांगुलपणाचा अंश घरी आणायचा. किती सुंदर विचार आहे. बरोबर. आता येऊया नवरात्रीच्या ग्रँड फिनालेकडे, म्हणजे महाअष्टमी. हो, 8वा दिवस. हे सुद्धा एक काम्यव्रत आहे, पण याची पूजा खूपच भव्य असते. आणि ह्यात 16 या आकड्याला खूप महत्त्व आहे असं वाटते. अगदी. 16 हा अंक परिपूर्णतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे पूजेत सगळं 16च्या संदर्भात असतं. कसं काय? सुरुवातीला चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढतात. मग एक दोरक ठेवतात. दोरक म्हणजे? 16 धागे एकत्र करून त्याला 16 गाठी मारलेला एक धागा. अच्छा. मग महालक्ष्मीची षोडशोपचारे म्हणजे 16 टप्प्यांमध्ये पूजा होते. 16 प्रकारची पानं, फुलं वाहतात. बरोबर. आणि नैवेद्यही 16 घारग्यांचा म्हणजे गोड पुऱ्या. आणि आरती. आरतीचा भाग तर खूपच सुंदर असणार. हो, पिठाचे 16 दिवे तयार करून त्या दिव्यांनी देवीची आरती केली जाते. कल्पनाच किती छान आहे. त्या 16 दिव्यांच्या प्रकाशात ते वातावरण किती मंगळमय वाटत असेल. खरंच, तो अनुभवच वेगळा असतो. अच्छा, मग त्या 16 गाठींच्या दोरकाचं काय करतात? तो एक पवित्र धागा म्हणून मनगटावर बांधतात की काय? अगदी बरोबर. पूजेनंतर तो प्रसाद म्हणून डाव्या मनगटात बांधला जातो. देवीचं संरक्षण कवचच जणू. वा. आणि मग हातात 16 दुर्वा आणि अक्षता घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकली जाते. बर. या दिवशी पूजा एकदाच होते की? नाही, दुपारी आणि मग संध्याकाळी प्रदोषकाळी सुद्धा महालक्ष्मीची दुसरी पूजा करण्याची प्रथा आहे. अष्टमीची ही पूजा कोकणात म्हणजे विशेषतः चित्पावन ब्राह्मण समाजात खूप वेगळ्या पद्धतीने करतात ना? हो, तिथली पद्धत खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिथे देवीची मूर्ती बाहेरून आणत नाहीत, तर घरातच तयार करतात. घरात? हो, आणि ती प्रक्रियाच एक सोहळा असतो. तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यापासून देवीचा मुखवटा बनवतात. अरे वा. मग काजळ कुंकवाने तो अगदी रेखीवपणे सजवतात. आणि हे सगळं काम अत्यंत सोवळ्यात केलं जातं. म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखून एक प्रकारची ध्यानधारणाच झाली ही. अगदी. हे ऐकूनच किती छान वाटतंय. म्हणजे घरातल्याच साहित्यापासून देवीचा चेहरा साकारायचा. हो ना. मग तो मुखवटा भांड्यांच्या उतरंडीवर बसवतात. त्याला भरजरी लुगडं नेसवतात. आणि हात? कापडाच्या पिशव्यांचे हात जोडून देवीची पूर्ण मूर्ती तयार होते. आणि या पूजेला खूप सुवासिनींना बोलवतात, बरोबर? हो, एक सामाजिक सोहळा असतो हा. हो, मंगळागौरीसारखंच.
सगळ्याजणी मिळून पूजा आरती करतात. आणि यात घागरी फुंकणे नावाचा एक विधी असतो नाही का? हो, तो रात्रीचा खास कार्यक्रम असतो. हा, तो नेमका काय असतो हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय. यात मातीच्या घागरीत उदाचा म्हणजे राळेचा धूर भरतात आणि मग ती धुराने भरलेली घागर 5 वेळा फुंकली जाते. अच्छा, यामागे काही विशेष कारण आहे का? हो, यामागे एक आरोग्यविषयक श्रद्धा आहे. असं मानतात की उदाच्या धुराने आणि फुंकण्याच्या क्रियेने आपला श्वसनमार्ग शुद्ध होतो. कमाल आहे. म्हणजे श्रद्धेला आरोग्याची जोड. विचार केला तर ऋतुबदलाच्या काळात होणाऱ्या तक्रारींवर हा एक सोपा सामुदायिक उपाय असू शकतो. बरोबर, एक प्रकारचं एन्शंट नेब्युलायझर म्हणता येईल. खरंच, धर्म, आरोग्य आणि समाज किती सुंदरपणे एकत्र गुंफले आहेत आपल्या परंपरांमध्ये. याच पूजेचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे ओटी भरणे. चित्पावन समाजात नववधू लग्नानंतर पहिली 5 वर्ष अष्टमीला ही पूजा करून देवीची ओटी भरते. आणि या ओटी भरण्यामागे नुसती प्रथा नाही तर एक शास्त्र आहे असं म्हणतात. हो, एक लॉजिक आहे. ओटीतल्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. इंटरेस्टिंग. जसे की साडी, ती सुती किंवा रेशमीच का असावी? अगदी बरोबर प्रश्न. यामागे एक प्रकारचं स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी आहे. असं मानलं जातं की या नैसर्गिक धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. वा, म्हणजे चांगल्या नेटवर्कसाठी चांगला अँटेना लागतो तसंच काहीसं. तेच ना. आणि नारळाचं काय? ओटी भरताना नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी असं सांगतात. जणू काही आपण त्या शेंडीच्या माध्यमातनं देवीकडून येणारं चैतन्य ग्रहण करतोय. आणि तांदूळ? तांदूळ हे सर्वसमावेशक मानले जातात. ते चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. म्हणून ओटीत तांदळाचा समावेश असतो. म्हणजे ओटी भरणे ही क्रिया फक्त काही वस्तू अर्पण करणं नाहीये. नाही, तर दोन्ही हातांची ओंजळ छातीसमोर धरून आपण देवीकडून तिची ऊर्जा, तिचं चैतन्य स्वीकारायला स्वतःला तयार करत असतो. अगदी. ही एक 2 वे प्रोसेस आहे. ती फक्त देण्याची नाही तर घेण्याचीही प्रक्रिया आहे. आणि मग ते सगळं साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यावर देवीच्या चरणांवर ठेवलेलं वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान केलं जातं आणि तो नारळही प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. यातून ते चक्र पूर्ण होतं. म्हणजे हा देवीच्या शक्तीशी एकरूप होण्याचा एक मार्ग आहे. बरोबर. महाअष्टमीच्या पूजेतील त्या 16 दिव्यांपासून ते घागरी फुंकण्यासारख्या सामुदायिक विधींपर्यंत या परंपरा केवळ श्रद्धेचा भाग नाहीत हे नक्की. हो, यात आरोग्य आणि सामाजिक एकोप्याचाही विचार किती सुंदरपणे गुंफलेला दिसतो. अगदी. आणि या सर्व विधींमागे असलेलं शास्त्र, त्यांची प्रतिकात्मकता आणि सामाजिक महत्त्व पाहिल्यावर मनात एक प्रश्न येतो. कोणता? आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण या परंपरांमधील केवळ उपचार पार पाडतो की त्यामागील खरा अर्थ आणि चैतन्य अनुभवण्याचा प्रयत्न करतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या आपल्या स्रोतांच्या ढिगाऱ्यात महाराष्ट्रातील नवरात्रीची सांगता आणि गुजरातच्या गरब्याची लय यावर अधिक प्रकाश टाकला आहे. आपल्या श्रोत्यांनी काही ऐतिहासिक लेख, आधुनिक परंपरांवरचे काही वृत्तांत आणि गुजराती लोकनृत्यावरील एक सांस्कृतिक अभ्यास आपल्यासोबत शेअर केला आहे. या सगळ्यामागे एकच मूळ प्रश्न दिसतोय. एकच सण इतक्या वेगवेगळ्या प्रकारे कसा साजरा होतो आणि तरीही त्याचा आध्यात्मिक धागा कसा समान राहतो? हा प्रश्नच खूप छान आहे. कारण वरवर पाहता पुण्यातला पेशव्यांचा शाही दसरा आणि अहमदाबादचा गल्लीतला गरबा यात जमीन अस्मानाचा फरक वाटू शकतो. पण या स्रोतांमध्ये खोलवर शिरल्यावर लक्षात येतं की या सगळ्याच्या मुळाशी शक्तीच्या उपासनेची आणि सामूहिक आनंदाची भावना आहे. बरोबर. चला तर मग या स्रोतांच्या आधारे नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यापासून सुरुवात करूया. महाराष्ट्रातील दुर्गा नवमी आणि दसऱ्यामध्ये काय दडलंय ते पाहूया. हो, सुरुवात करूया दुर्गा नवमीने, जिला महानवमी असंही म्हणतात. स्रोतांनुसार हा 9 दिवसांच्या उपासनेचा आणि साधनेचा परमोच्च बिंदू मानला जातो. पण यात काही विशिष्ट परंपरांचा उल्लेख आहे, जसे की सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासणे. याचं काही विशेष महत्त्व आहे का? नक्कीच आहे. ही एक पारंपरिक शुद्धीची प्रक्रिया मानली जाते. आघाडा ही एक औषधी वनस्पती आहे आणि तिचा वापर करून आपण केवळ शारीरिकच नाही तर एक प्रतिकात्मक शुद्धी करत असतो, जेणेकरून आपण देवीच्या पूजेसाठी पूर्णपणे तयार होऊ. अच्छा. यानंतर केळीचे खांब आणि फुलांच्या माळा वापरून सुंदर मखर तयार केलं जातं. हे केवळ सजावट नाही तर देवीसाठी एक पवित्र आणि दिव्य स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. हो, या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच उत्सवाला एक अर्थ प्राप्त होतो. आणि पूजेमध्ये ललिता देवीला 48 दुर्वा वाहण्याचा जो उल्लेख आहे
तोही मला विशेष वाटला. हा आकडा महत्वाचा का मानला जातो? यामागे काही ज्योतिषीय आणि तांत्रिक कारणं असू शकतात, ज्याचा तपशील या स्रोतांमध्ये नाही. पण हे निश्चित आहे की प्रत्येक परंपरेत संख्यांना एक प्रतिकात्मक महत्त्व दिलेलं असतं. आणि मग येतो नैवेद्याचा भाग. हो, लाडू, घारगे, वडे हे पदार्थ केवळ खाण्यासाठी नसतात, तर ते समृद्धीचं आणि देवीच्या कृपेचं प्रतीक असतात. बरोबर. आणि पूजेनंतर सुवासिनींना घारग्यांचं वाण देण्याची प्रथा ही त्या समृद्धीला समाजात वाटून घेण्याची, सामाजिक स्नेह वाढवण्याची एक खूप सुंदर पद्धत आहे. यानंतर येतो तो दिवस ज्याची सगळेच जण वाट बघतात, विजयादशमी म्हणजेच दसरा. एका स्रोतात याला 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हटलंय. आणि या दिवशी 4 महत्वाच्या पूजांचा उल्लेख आहे: सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा. या सगळ्या पूजा एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत? खूप चांगला मुद्दा आहे. या चारही पूजा मिळून दसऱ्याचा खरा अर्थ पूर्ण करतात. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमा ओलांडून नवीन कार्याचा शुभारंभ करणे. पूर्वीच्या काळी राजे महाराजे याच दिवशी युद्धासाठी किंवा नवीन मोहिमांसाठी निघायचे. अच्छा. शस्त्रपूजा ही त्याचंच एक रूप आहे. आपल्या कामाची, आपल्या कौशल्याची जी साधनं आहेत त्यांची पूजा करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. म्हणजे आजच्या काळात आपण आपल्या लॅपटॉप किंवा आपली गाडी यांची पूजा करू शकतो, बरोबर? अगदी बरोबर. हे त्या परंपरेचं आधुनिक रूप आहे. त्यानंतर येते अपराजिता पूजा. अपराजिता म्हणजे जी कधीही पराभूत होत नाही. हो, तिची पूजा करून आपण यशासाठी प्रार्थना करतो. आणि शेवटी शमीपूजन. आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची परंपरा तर आपल्याला माहीत आहेच. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा म्हणत नाती अधिक घट्ट केली जातात. हो, पण शमीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे, कारण त्याला रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांचे संदर्भ आहेत. हो, एका लेखात त्याचा उल्लेख आहे. प्रभू रामाने याच दिवशी रावणाचा वध केला म्हणून विजयादशमी. आणि पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या झाडातून आपली शस्त्र याच दिवशी बाहेर काढली होती. अगदी बस आहे. बरोबर. आणि या परंपरेचं एक जिवंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या दसरा चौकात होणारा सोनं लुटण्याचा शाही सोहळा. ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जपली जाते. हो. यातून आपल्याला दिसतं की या प्रथा केवळ पुस्तकात राहिलेल्या नाहीत, तर त्या आजही समाजाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. या ऐतिहासिक संदर्भांवरून मला पेशवाईंच्या काळातील नवरात्रीबद्दल आठवलं. आपल्या स्रोतांमध्ये पुण्यातील पेशवाईतील दुर्गोत्सवावर एक स्वतंत्र लेख आहे. त्यात असं म्हटलं आहे की हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर एक राजकीय आणि सामाजिक सोहळा होता. हे जरा इंटरेस्टिंग वाटतंय. हो, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्या लेखातून कळतं की प्रतिपदेला म्हणजे पहिल्या दिवशी स्वतः पेशवे घटस्थापना करायचे. यातून या उत्सवाला राज्याश्रय आहे हे स्पष्ट व्हायचं. म्हणजे ही एक प्रकारे राज्याची शक्ती आणि समृद्धी दाखवण्याची संधी असायची. अगदी. मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते दिवतंज गोंधळ आणि जोगवा मागण्याच्या प्रथेबद्दल. लेखात म्हटलंय की षष्टीच्या दिवशी भूते आणि गोंधळी देवीसमोर जागर करायचे आणि कधीकधी तर खुद्द पेशवे कवड्यांची माळ घालून जोगवा मागत असत. हो ना. राज्याच्या प्रमुखाने असं करणं हे आजच्या काळात कल्पना करणंही कठीण आहे. खरंय. दिवट्यांचा गोंधळ म्हणजे मशालींच्या उजेडात केलेला एक ऊर्जेने भरलेला लोककला प्रकार, ज्यातून देवीला आवाहन केलं जातं. आणि पेशव्यांनी जोगवा मागणे म्हणजे देवीच्या नावाने भिक्षा मागणे. यातून ते मी राजा असलो तरी देवीचा एक सामान्य भक्त आहे हे दाखवून देत होते. अच्छा, म्हणजे राजा आणि प्रजा यांच्यातील दरी कमी करण्याचा हा प्रयत्न होता. बरोबर. सप्तमीला पेशवे स्वतः सप्तशृंग गडावर आदिमायेच्या पूजेला जायचे आणि दसऱ्याला शिलंगणासाठी मिरवणूक काढली जायची. हां, लष्करी मोहिमा सुरू करण्याचा एक संकेतही मानला जायचा. हो, त्यामुळे हा उत्सव धर्म, समाज आणि राजकारण या तिन्ही गोष्टींना एकत्र जोडणारा होता. म्हणजे पेशव्यांसाठी नवरात्र हे सॉफ्ट पॉवर दाखवण्याचं एक माध्यम होतं असं म्हणता येईल. हो, एक प्रकारे. आता या ऐतिहासिक परंपरेकडून एका अगदी आधुनिक परंपरेकडे येऊया, जिचा उल्लेख आजच्या काळातल्या एका वृत्तांतात आहे. 9 दिवसांचे 9 रंग. ही प्रथा इतकी लोकप्रिय कशी झाली? इथेच तर गंमत आहे. आपल्या स्रोतांमधला एक लेख सांगतो की याची सुरुवात तशी खूप अलीकडची आहे, म्हणजे 2004 साली. फक्त 2004? हो. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने मुंबईच्या महालक्ष्मी देवीला त्या दिवशी नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग प्रसिद्ध केले. पण या कल्पनेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळण्यामागे एक जुनं सांस्कृतिक कारण दडलेलं आहे. अच्छा, ते कोणतं?
तर याच लेखात पुढे असं म्हटलंय की या रंगांची मूळ कल्पना ही आठवड्याच्या वारांशी आणि ग्रहांशी जोडलेली आहे. अरे वा. ही एक जुनी ज्योतिषीय संकल्पना आहे. जसं की रविवारचा केशरी रंग उगवत्या सूर्याचं प्रतीक आहे. सोमवार चंद्राचा दिवस म्हणून त्याचा रंग पांढरा. अगदी. मंगळ ग्रहामुळे मंगळवार लाल. याच पद्धतीने बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा करडा रंग ठरलेला आहे. जबरदस्त. म्हणजे 2004च्या उपक्रमाने नकळतपणे लोकांच्या मनात आधीपासून असलेल्या एका जुन्या संकल्पनेला पुन्हा जागं केलं. बरोबर. म्हणूनच ती इतकी यशस्वी झाली. हे एक उत्तम उदाहरण आहे की कशा नवीन परंपरा प्रत्यक्षात जुन्या परंपरांचं एक हुशार रिपॅकेजिंग असतात. अगदी बरोबर. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. या सामूहिक रंगसंगतीमुळे उत्सवाला एक वेगळीच ओळख आणि एकसंधपणा मिळाला. आणि हा जो एक एकसंधपणा आणि सामूहिक ऊर्जेचा जो धागा आहे तोच आपल्याला महाराष्ट्रातून थेट गुजरातकडे घेऊन जातो, जिथे हाच उत्साह गरबा आणि दांडियाच्या रूपात अक्षरशः ओसंडून वाहतो. हो, आणि आपल्या स्रोतांमध्येच गुजराती लोकनृत्यांवर जो अभ्यासपूर्ण लेख आहे त्यात दांडिया रासचं वर्णन केवळ एक नृत्य म्हणून नाही तर एक प्रतिकात्मक युद्ध म्हणून केलं आहे. हे काय आहे? हे खूपच रोचक आहे. दांडिया खेळताना ज्या रंगीबेरंगी टिपऱ्या किंवा दांड्या वापरल्या जातात त्या देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील युद्धाचं प्रतीक मानल्या जातात. अच्छा, त्या दांडिया म्हणजे देवीच्या तलवारी आहेत? हो, आणि त्या दांड्यांचा तो रिदमिक आवाज हा त्या युद्धाचा नाद आहे. पुरुष आणि स्त्रिया पारंपरिक वेशभूषेत, म्हणजे पुरुष काठेवाडी बंडी धोतर आणि स्त्रिया चनिया चोलीमध्ये. जेव्हा हा फेर धरतात तेव्हा ते एका प्रकारे त्या पौराणिक कथेला पुन्हा जिवंत करत असतात. आणि गरब्यामागे तर त्याहूनही खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे, नाही का? तो गोलाकार फेर आणि मध्यभागी ठेवलेला तो दिवा. हो, गरबा हा शब्दच गर्भदीप यावरून आला आहे. मध्यभागी ठेवलेला तो मातीचा रंगीबिरंगी घडा ज्याच्या आत एक दिवा तेवत असतो त्याला गरबो म्हणतात. आणि तो घडा म्हणजे हे ब्रह्मांड किंवा मानवी शरीर आहे. आणि आत तेवणारा दिवा म्हणजे त्यातील चैतन्य, आत्मा किंवा देवीची शक्ती. आणि मग त्याच्याभोवती गोलाकार फिरण्याचं काय महत्त्व? तो गोलाकार फेर किंवा मंडल म्हणजे काळाचं चक्र. जन्म, जीवन, मृत्यू आणि पुन्हा जन्म हे चक्र सतत फिरत राहतं. आणि या चक्रात आपण सगळे अडकलेले आहोत. बरोबर. पण त्या गोलाच्या मध्यभागी असलेला तो दिवा मात्र स्थिर आणि अचल असतो. तो त्या काळाच्या पलीकडे असलेल्या कधीही न बदलणाऱ्या शाश्वत शक्तीचा म्हणजेच देवीचं प्रतीक आहे. वा. त्यामुळे गरबा खेळताना भक्त एकाच वेळी जीवनाच्या चंचलतेचा आणि ब्रह्मांडाच्या स्थिरतेचा अनुभव घेत असतात. म्हणजे हा केवळ नाच नाही तर ते एक प्रकारचं सर्क्युलर मेडिटेशन आहे, एक चालतं फिरतं ध्यान आहे. अप्रतिम. म्हणजे टाळ्यांच्या किंवा टिपऱ्यांच्या आवाजाने देवीच्या मारक रूपाला जागृत करणे आणि त्याचवेळी तिच्या स्थिर शाश्वत रूपाभोवती फिरून तिची आराधना करणे. भक्ती आणि तत्वज्ञानाचा किती सुंदर मिलाप आहे हा. खरंच. पनघट, पोपटी, हुड्डा किंवा शहरांच्या नावावरून आलेले अहमदाबादी दोडियो असे त्याचे कितीही प्रकार असले तरी त्या सगळ्यांच्या मुळाशी हीच खोल आध्यात्मिक भावना आहे. तर आजच्या या चर्चेत आपण पाहिलं की आपल्या श्रोत्यांनी दिलेल्या स्रोतांमधून नवरात्रीचं किती बहुआयामी चित्र उभं राहतं. महाराष्ट्रात दुर्गानवमी आणि दसऱ्याच्या विधींमधून दिसणारी धार्मिकता, पेशवाईच्या इतिहासातून दिसणारा राजशाही थाट आणि आजच्या 9 रंगांमधून दिसणारी सामाजिक एकसंधता. आणि त्याचवेळी गुजरातमध्ये दांडियाच्या तालातून व्यक्त होणारी शौर्याची भावना आणि गरब्याच्या फेऱ्यातून उलगडणारं जीवनाचं तत्वज्ञान. या सगळ्या स्रोतांना एकत्र जोडल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. प्रत्येक प्रांताची पद्धत वेगळी असली तरी देवीवरील श्रद्धा, शक्तीची उपासना आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश हा या उत्सवाचा समान धागा आहे जो संपूर्ण देशाला एकत्र बांधतो. आपण पाहिलं की 2004 साली सुरू झालेली 9 रंगांची प्रथा आज नवरात्रीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. यावरून असा विचार मनात येतो की आज आपण ज्या नवीन परंपरा सुरू करत आहोत त्यापैकी कोणत्या परंपरा 100 वर्षांनंतरच्या उत्सवांची ओळख बनतील? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आशा आहे की तुम्हालाही नवरंगी नवरात्र आवडली असेल. बुकवाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.